दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊयात. नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच MMRDA ने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. या 55 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी तब्बल 87,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्य सरकारची मान्यता मिळताच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं उत्तन म्हणजेच भाईंदर आणि विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीच्या नवीन जोड रस्त्याचा आराखडा तयार केलाय. 55 किलोमीटर लांबीच्या या नवीन रस्त्याला 24 किलोमीटरचा समुद्री किनारी मार्ग असेल. 19.1 मीटर रुंदीच्या आणि 5 पदरी रस्त्याचा आराखडा सादर करण्यात आलाय. नवीन 55 किलोमीटरचा रस्ता BMC द्वारे बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला जोडण्यात येईल. त्यातील पालिकेने उभारलेल्या मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड वाहतुकीसाठी आधीच खुला झालेला आहे. लवकरच उर्वरित मार्गही पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला होणार आहे. तर वांद्रे वरळी सी लिंक देखील वापरात आहे. सद्यस्थितीत MSRDC कडून वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचं काम सुरू आहे. या सागरी सेतूच्या नवीन आरेखनाला देखील महाराष्ट्र किनारपट्टी प्रदेश व्यवस्थापन प्राधिकरणाची म्हणजे MCZMA ची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनुसार 2 जोड रस्त्यांचं नवं आरेखन तयार केल्यानंतर सेतूचा काही भाग वाढला आहे. तर त्यापुढे पालिकेकडून वर्सोवा ते भाईंदर असा सागरी किनारा मार्ग उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय. याचाच पुढचा टप्पा हा भाईंदर ते विरार सागरी मार्ग हा MMRDA कडून उभारण्यात येणार आहे. उभारण्यात येणाऱ्या भाईंदर ते विरार सागरी मार्गामुळे दक्षिण मुंबईतून थेट विरार पर्यंत विना अडथळा पोहोचणं शक्य होईल. त्यातूनच नरिमन पॉइंट येथून विरार येथे पोहोचण्यासाठी केवळ 1 तासांचा कालावधी लागेल. इतकंच नाही तर हा सागरी सेतू थेट मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे बरोबर विरार जवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना विना अडथळा थेट मुंबईत पोहोचणं शक्य होईल. आता व्हिडिओच्या शेवटी पाहूयात की कसा असेल हा मार्ग. या प्रकल्पाची एकूण लांबी 55 किलोमीटर असेल. त्यापैकी 24 किलोमीटरचा सागरी सेतू असेल. यापैकी उत्तन कनेक्टर 10 किलोमीटर, वसई कनेक्टर 2.5 किलोमीटर आणि विरार कनेक्टर हा 19 किलोमीटर असेल. समुद्रातील रस्त्यावरील एकूण 8 मार्गिका असतील. म्हणजेच प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी 4 लेन असतील. पालिकेचा वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड संपतो त्या भाईंदर येथील सुभाषचंद्र मैदानापासून हा रस्ता सुरू होणार आणि विरारला बापणे येथे हा सागरी सेतू जमिनीवर उतरेल. तिथूनच दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला विरार कनेक्टरद्वारे त्याची जोडणी दिली जाणार आहे. हा संपूर्ण विषय आणि संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. या विषयावरची तुमची मतं देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. महा एमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या www.mahamtb.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.